इलेक्शनच्या काळामध्ये हे जे सगळे नेते राज्य सरकारमध्ये आहेत, मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन म्हणजे सरकारचा पैसा वापरला, म्हणजे जसं लाडकी बहीण योजना, राज्य सरकारचा पैसा वापरून मोठे कार्यक्रम घेतले. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अजून काही शेती विषयाचे सुद्धा त्यांनी विविध कार्यक्रम घेतले. म्हणजे सरकारचा पैसा आणि तिथं तुम्ही वापरून मग तिथं विविध सरकारच्या योजना देणार, त्यातून तुम्ही घोषणा दिला होता की आम्ही हे करू ते करू. म्हणजे सरकारचा पैसा वापरून तुम्ही तसं बघितलं तर राजकारण केलं नाही तर तुम्ही इलेक्शनला सामोरे गेलात, शब्द दिले, हवेत बोलत होता. आता तुम्हाला ठीक आहे सरकार तुमचं आलं, आता ते ईव्हीएममुळे आलं, कशामुळे आलं, पण आलं. आता त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या घोषणांचा फायदा हा सत्तेत जाणाऱ्या या सरकारला झाला असावा. आता तुम्ही सत्तेत आला आणि तुम्ही काय म्हणाला होता की जसं आम्ही सत्तेत येऊ तसं तसं आम्ही ह्या गोष्टी करू. आता हे बघा, हे संकल्प म्हणजे त्यांचा जे काही आहे, आता ह्याच्यामध्ये बघा भाजपचं मोठं आणि नंतर शिवसेना आणि नंतर घड्याळ, म्हणजे अशी आपली राज्याची परिस्थिती आहे. पूर्वी 2014च्या आधी मोठं महाराष्ट्राचं वजन होतं या देशामध्ये, ते कमी कमी होत चाललेलं आहे. का? हे चुकीच्या धोरणांमुळे. आता ह्याच्यामध्ये शब्द दिले होते त्यांनी, शेतकऱ्या दिले, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवा, पण त्याच्याबद्दल काहीही होताना या सरकारमध्ये दिसत नाही. आणि बजेटमध्ये अक्षरशः शब्दाचा खेळ, आकड्याचा खेळ आणि भावनेचा खेळ. काय मिळालं नाही, काय अपेक्षित होतं? आता तुम्ही कुठल्याही लोकांना जर विचारलं की काय वाटतं या बजेटकडे तुम्हाला बघून, ते काय म्हणतात, क्या हुआ तेरा वादा, इलेक्शन के वक्त हमारे लिए मत का फायदा, और अभी आपने क्या किया तो आपने भावनाओं को किया यहाँ पे सौदा. अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे सगळे लक्ष देत होते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाला होता की आमच्या लाडक्या बहिणींना 1500 आणि 2100 देऊ. इलेक्शन झाल्या पहिल्या अधिवेशनामध्ये, तर पहिलं अधिवेशन बजेटचं अधिवेशन आहे, ठीक आहे, आधी तुम्ही नाही केलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द तरी काढला का? अजिबात नाही. अलोकेशन झालं ते सुद्धा तुम्ही महिला बालकल्याणला कमी केल्यासारखं आम्हाला वाटतंय. आमच्या शेतकऱ्या तुम्ही म्हणाला होता की आम्ही कर्जमाफी करू, बोलला होता का नव्हता? ह्याच्यामध्ये पण लिहिले तिथं सुद्धा त्या ठिकाणी. आता ह्याच्या शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधी वाढ, हे सगळे विषय लिहिले त्यांनी. नाही, शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीत 12,000वरून 15,000ची वाढ, एमएसपी मध्ये सुद्धा आम्ही करणार, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही कर्जमाफी देणार होता, आता तुम्ही देणार नाही. त्याच्याच बरोबर तुम्ही भाषणामध्ये, म्हणजे जर तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या भाषण तिथं बघितली होती तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं तर आम्ही एक भावांतर, म्हणजे इथं पक्षांतर बघितलं, पण भावांतर योजना आम्ही आणू, चांगली गोष्ट आहे. प्राइस स्टेबलायझेशन फंड, त्याचा शब्द तुम्ही घेतला नाही. आता उदाहरण सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं, सोयाबीनला आम्ही 6,000 रुपये देऊ. आता सोयाबीन 2800 रुपयाला चाललं आहे. तिथं 12,000 कोटीचं फक्त सोयाबीनमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय. कपाशीमध्ये तिथं 9,000 कोटीचं झालंय. कांद्याच्या बाबतीत 5,000 कोटीचं झालंय. एवढं नुकसान झाल्यानंतर हे कसे देणार आहे बँकेला सगळं लोन परतफेड कसे करणार आहेत? त्यामुळे कर्जमाफी होणं महत्वाचं होतं. आता माता भगिनींचं 2100 रुपये सांगितलं. आमच्या बेरोजगार युवांसाठी सुद्धा तुम्ही विविध शब्द दिले होते, त्याच्या बाबतीत तुम्ही कमी. कौशल्य विकासासाठी पैसे दिले. अरे किती रुपये दिले? 160 कोटी. 160 कोटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एखाद्याला भजे तळण्यासाठी तुम्ही जर भांडी द्यायला गेला, ती 1000 लोकांना सुद्धा भांडी पुरणार नाही, अशी आजची परिस्थिती. 160 कोटी त्यात होत नसतं, त्याला किती धोरण लागतं, त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं. हे काय म्हणतात, एफडीआय आले, खूप मोठं झालं. आता एफडीआयचं एक तुम्हाला गंमत सांगतो. समजा आता बजाजचं मेन ऑफिस कुठे आहे, तर मंत्रालयाच्या जवळ आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये एफडीआय आला 10,000 कोटी, असं आपण घटकाभर धरू. आता बजाजचे 3 फॅक्टरी आहेत, समजा एक महाराष्ट्रामध्ये, एक गुजरातमध्ये आणि समजा एक उत्तर प्रदेशमध्ये. आता 10,000 कोटीमध्ये 500 कोटी आपल्या महाराष्ट्रातल्या फॅक्टरीला वापरले आणि 9,500 कोटी हे युपी आणि गुजरातच्या फॅक्टरीला वापरले. आता बोलता